जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. ಜನತೆಯ ಅಧಿಕಾರನಾಮ ಜಾಗೃತಿ ಹಕ್ಕಿನ ಈ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಸ್ವಾಗತ. ಉತ್ತಮ ಗಟಾರವನ್ನು ಒಡೆದು ಹೊಸ ನಿರ್ಮಾಣ ಏಕೆ? ಬೋರ್ಗಾಂವ್ ವಾಡಿಯಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಂದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಗೆ ಕಠಿಣ ಪ್ರಶ್ನೆ. ಬೋರ್ಗಾಂವ್ ವಾಡಿ, ಢೋಣೆವಾಡಿ, ಬೋರ್ಗಾಂವ್ ವಾಡಿ ಗುಂಪು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ. ಗ್ರಾಮದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಉತ್ತಮ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದ ಗಟಾರದ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಜೆಸಿಬಿ ಮೂಲಕ ಒಡೆದು ಹೊಸ ಗಟಾರ ನಿರ್ಮಿಸುವ ಕ್ರಮ ಸದ್ಯ ಬೋರ್ಗಾಂವ್ ವಾಡಿಯಲ್ಲಿ ತೀವ್ರ ವಿವಾದಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ. ಈ ಕೆಲಸದಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ನಿಧಿಯನ್ನು ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಖರ್ಚು ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂಬ ಆರೋಪವನ್ನು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮಾಡಿದ್ದು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಆಡಳಿತದ ನಿರ್ಧಾರಕ್ಕೆ ಗಂಭೀರ ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತವಾಗುತ್ತಿದೆ. ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ರೈತ ದಿಲೀಪ್ ಕಲಂತ್ರೆಯವರು ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಸ್ಪಷ್ಟ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಆಡಳಿತವು ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 903 ಮತ್ತು 904ರಲ್ಲಿರುವ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಜಮೀನಿಗೆ ಗ್ರಾಮ ಗಟಾರದ ದುರ್ವಾಸನೆಯ ನೀರನ್ನು ಹರಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಿದೆ ಎಂದು ಅವರು ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಜಮೀನಿಗೆ ಗಟಾರದ ನೀರನ್ನು ಬಿಡಲು ನಾನು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ದೃಢವಾಗಿ ಹೇಳಿದ ಅವರು ಈ ಕುರಿತು ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಲಿಖಿತ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಗಟಾರದ ನೀರನ್ನು ನನ್ನ ಜಮೀನಿಗೆ ಬಿಡದೆ ಬೇರೆಡೆಗೆ ಮಾರ್ಗ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಲ್ಲಿಸಿದ ಮನವಿಗೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿ ಸ್ಪಂದಿಸಿ ನ್ಯಾಯ ನೀಡದಿದ್ದರೆ ಹೋರಾಟದ ಮಾರ್ಗವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ ಎಂಬ ಖಡಕ್ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ದಿಲೀಪ್ ಕಲಂತ್ರೆಯವರು ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದೊಂದಿಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈ ನಡುವೆ ಉತ್ತಮ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಒಡೆಯಲು ಕಾರಣವೇನು ಎಂಬುದನ್ನು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ನಿಧಿ ಬಳಕೆಯಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಪಾರದರ್ಶಕತೆ ಕಾಪಾಡಬೇಕು ಎಂಬ ಬೇಡಿಕೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಂದ ಜೋರಾಗಿ ಕೇಳಿಬರುತ್ತಿದೆ. ಜನತೆಯ ಅಧಿಕಾರ ನಾಮ, ಪ್ರತಿನಿಧಿ श्री बबन जामदार सहा. मी दिलीप कलंत्रे, बोरगावडी, रहिवासी इथलाच आहे. मी कायमचा आहे. माझं रहिवासी इथला असल्यामुळं माझं 903, 904 सर्वे नंबरमध्ये जमिनीमध्ये ग्रामपंचायत ढोणेवाडी आणि बोरगावडी हे मिळून दोघं ग्रामपंचायतीचं पाणी, सांडपाणी माझ्या रानात सोडण्याचा प्रयत्न करायला ते फक्त मला बंद करायचं आहे. आणि माझं ह्याच्या आधी बी 10 वेळा मी निवेदन दिलं, तोंडी सांगितलं, सगळं दिलं, तरी पण ढोणेवाडी ग्रामपंचायत काहीही आमच्यावर आक्षेप म्हणजे तिथं काय जागेवर काय करणं झालंय. आणि वैयक्तिक जे अध्यक्ष आहेत किंवा हे आहेत त्यांनी माझ्यावर आरोप घालून काहीतरी करून माझं फक्त जागा हडपायची हे करल्यात, ते अडवणं करल्यात प्रत्येक गोष्टीला. आणि त्यांचं वैयक्तिक हे बाजूला सोडून तिने की नाही गावातलं पाणी, सांडपाणी जे आहे ते बाहेर काढून द्यावं, थोडी माझी गावाला आणि पंचायतीला सगळ्यांनी विनंती आहे. आणि ते पाणी काढायचं काम हाय, सगळ्यांनी माहिती आहे, ते सगळं आहे. इथं आमच्या 903, 904 मध्ये गावचं पाणी येता कामा नये, हे काही करून प्रशासनानं थांबवावं, हे माझी सगळ्यांनी विनंती आहे. आणि सध्या चांगली गटर असताना फोडून करायचं कारण काय हे मला बी अजून कळण्यात आलंय काय नाही. सुस्थितीचं गटर असताना ती चांगली फोडून जेसीबी लावून फोडून काय कारण आहे हे लोकांनी बी कळावं. चांगली गटर आहे ती, काही नाही, फक्त स्वच्छ केलं तर पाणी येते बाहेर. आणि काय नाही फक्त पैसे आल्यात म्हणून पंचायतीचं जर ढोणेवाडी पंचायत जर ग्रामपंचायत झोपत असली तर काय करायचं, त्याला कोण गावकरी कोण विचारायचं कारण नाही म्हणतं नाही. असं जर जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची, या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.